हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्सच्या फर्स्ट लेसनला सुरुवात करणार आहोत, दॅट इज ग्रॅव्हिटेशन. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. त्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो सगळ्यात पहिलं आपण काही कन्सेप्ट रिकॉल करून घेऊया ज्या तुम्ही तुमच्या आधीच्या क्लासमध्ये शिकलेले आहात. ओके, सो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कॅन यू रिकॉल ह्या सेक्शनमध्ये 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि ते 3 क्वेश्चन्स सगळ्यात पहिलं आपण सॉल्व करून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे तर व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. आता सगळ्यात पहिले या क्वेश्चनचा अर्थ आपण समजून घेऊया. त्याने आपल्याला असं विचारलं आहे की एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टवरती जर का आपण फोर्स अप्लाय केला तर त्या ऑब्जेक्टवरती काय काय इफेक्ट्स होतील. ओके, सो इथे मी काही पॉसिबिलिटीज दिलेल्या आहेत त्या आपण बघूया. सगळ्यात पहिलं आहे चेंज इन साईज ऑर शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे आपण ज्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करणार आहोत तर त्या ऑब्जेक्टची कदाचित साईज किंवा शेप चेंज होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला इमेजेस दाखवलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक इमेजमध्ये ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय झालेला आहे. ओके, आणि फोर्स अप्लाय झाल्यामुळे काय झालं आहे, प्रत्येक ऑब्जेक्टची साईज आणि शेप चेंज झाला आहे. ओके, त्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी आहे चेंज इन डायरेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट. जर का ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला तर कदाचित त्या ऑब्जेक्टचं डायरेक्शन चेंज होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल क्रिकेट खेळताना ज्यावेळेस बॉलर बॉल टाकतो त्यावेळी बॉल मोशनमध्ये असतो आणि त्या बॉलला ज्यावेळी बॅट्समन हिट करतो त्यावेळी त्या मोशनमधल्या बॉलवरती फोर्स अप्लाय होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, बॉलचं डायरेक्शन चेंज होतं. ओके, सो थर्ड पॉसिबिलिटी आहे ऑब्जेक्ट स्टार्ट मूविंग ऑर स्टॉप मूविंग. फॉर एक्झाम्पल प्लेईंग कार किंवा फुटबॉल आपण म्हणू शकतो. ज्यावेळी आपण फुटबॉल खेळतो त्यावेळी फुटबॉलला किक मारल्यानंतर बॉल मूव्ह व्हायला लागतो आणि ज्यावेळी गोलकीपर बॉलला कॅच करतो त्यावेळी तो बॉल स्टॉप होतो. ओके, म्हणजेच काय झालं तर ज्यावेळी बॉलला किक करतो आहे त्यावेळी किक केल्यामुळे फोर्स अप्लाय होतो आहे आणि बॉल मूव्ह करायला लागतो. प्लस ज्यावेळी गोलकीपर फोर्सने त्या बॉलला पकडतो त्यावेळी बॉल स्टॉप होतो. त्यानंतरची पॉसिबिलिटी आहे ॲन ऑब्जेक्ट कॅन ॲक्सिलरेट ऑर डिसेलरेट. आता ॲक्सिलरेट म्हणजे काय तर एखाद्या ऑब्जेक्टचा ज्यावेळेस स्पीड वाढतो त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सिलरेशन. ओके, सो फॉर एक्झाम्पल सायकल ज्यावेळेस तुम्ही चालवताय आणि पाठीमागून येऊन तुमच्या फ्रेंडने तुम्हाला जर का धक्का दिला, पुश केलं फोर्सने, तर काय होणार आहे, तुमची सायकलचा स्पीड वाढेल म्हणजेच ॲक्सिलरेट होणार आहे. आणि त्याच्या अपोजिट जर का झालं, फॉर एक्झाम्पल तुम्ही सायकल चालवताय आणि तुमच्या फ्रेंडने येऊन तुमच्या सायकलला पकडून ठेवलं म्हणजेच फोर्स अप्लाय केला तर काय होणार आहे, तुमची सायकल डिसेलरेट होणार आहे म्हणजेच तुमची सायकल स्टॉप होणार आहे किंवा तिचा स्पीड कमी होणार आहे. ओके, सो सेकंड क्वेश्चन what types of forces are you familiar with. Okay, so basically there are 2 types of forces, contact force and non contact force. so contact force कुठले कुठले आहेत ते आपण सगळ्यात पहिलं बघून घेऊया. कॉन्टॅक्ट फोर्समध्ये सगळ्यात पहिला आहे ॲप्लाइड फोर्स. ॲप्लाइड फोर्स म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टला आपण पुश करतो आहे, फॉर एक्झाम्पल टेबल, आणि त्या टेबलला जर का आपण पुश करतो आहे म्हणजेच काय तर त्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय करतो आहे, तर अशा फोर्सला काय म्हणतात, ॲप्लाइड फोर्स. ओके, त्यानंतर आहे स्प्रिंग फोर्स. फॉर एक्झाम्पल एखादी स्प्रिंग आहे तर त्या स्प्रिंगला आपण कॉम्प्रेस करू शकतो आणि त्यानंतर पुन्हा रिलीजसुद्धा करू शकतो, तर तो जो आपण फोर्स अप्लाय करतो स्प्रिंगवरती त्याला म्हणतात स्प्रिंग फोर्स. ओके, थर्ड इज फ्रिक्शनल फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच काय तर फोर्स जनरेटेड बाय 2 सर्फेसेस दॅट कॉन्टॅक्ट्स अगेन्स्ट इच अदर. फॉर एक्झाम्पल एखादा मोठा बॉक्स आहे आणि त्या बॉक्सला आपण जमिनीवरती म्हणजेच सरफेसवरती पुश करतो आहे तर काय होणार आहे, त्या बॉक्सचा एक सरफेस आणि जमिनीचा सरफेस त्या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट येणार आहे आणि त्यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स प्रोड्यूस होणार आहे. ओके, देन नॉर्मल फोर्स. फॉर एक्झाम्पल एखादा टेबल आहे आणि त्या टेबलवरती बुक ठेवलं आहे तर काय होणार आहे, तो जो टेबल आहे तो त्या बुकवरती फोर्स अप्लाय करणार आहे ज्यामुळे ती बुक त्या टेबलवरती स्टेबल राहते. ओके, त्याला म्हणतात नॉर्मल फोर्स.
अँड देन एअर रेझिस्टन्स फोर्स. एअर रेझिस्टन्स फोर्स म्हणजे काय, तर फ्रिक्शन बिटवीन एअर अँड ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आपण एरोप्लेन घेऊ शकतो. ज्यावेळी एरोप्लेन टेक ऑफ करतं त्यावेळी ते हवेमध्ये उडत असतं आणि हवेच्या डायरेक्शनला उडताना त्या हवेचे पार्टिकल्स म्हणजेच एअर पार्टिकल्स त्या एरोप्लेनवरती अपोजिट साईडनी फ्रिक्शन करत असतात. तर अशा फोर्सलाच काय म्हणतात, एअर रेझिस्टन्स फोर्स. ओके. आता आपण बघूया नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सगळ्यात पहिलं ह्याला कॉन्टॅक्ट फोर्स का म्हटलं आहे, कारण बघा इथे जे आपण फोर्स शिकलो त्या प्रत्येक फोर्समध्ये कॉन्टॅक्ट आला आहे, दोन गोष्टींचा, दोन ऑब्जेक्टचा कॉन्टॅक्ट आला आहे, म्हणून ह्यांना काय म्हटलं आहे, कॉन्टॅक्ट फोर्स. आणि आता इथे काय आहेत, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इथे ऑब्जेक्ट्स एकमेकावरती कॉन्टॅक्ट न करता सुद्धा फोर्स क्रिएट करतो, म्हणून ह्याला काय म्हटलं आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स तुम्हाला माहिती आहे, मॅग्नेटिक लाईन ऑफ फ्लक्स आपण बघितल्या. ज्यावेळी मॅग्नेट आपण आयन फिलिंग्सच्या जवळ नेतो त्यावेळेस त्या आयन फिलिंग्स त्या मॅग्नेटच्या जवळ खेचल्या जातात. म्हणजेच काय, तर मॅग्नेट फोर्स अप्लाय करतो. त्यानंतर इलेक्ट्रिकल फोर्स. इलेक्ट्रिक फोर्स म्हणजे काय, तर ज्यावेळी इलेक्ट्रिसिटीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असतात म्हणजेच इलेक्ट्रॉन्स, तर ते ज्यावेळी फ्लो होत असतात त्यांच्यामध्ये जो फोर्स असतो त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फोर्स. आणि देन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल आपण ह्या लेसनमध्ये शिकणार आहोत. ओके. नाव थर्ड क्वेश्चन, व्हॉट डू यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे तुम्ही तुमच्या आधीच्या क्लासमध्ये शिकलात, मग तुम्ही काय शिकलात त्याबद्दल, तर ते आपण थोडंसं बघून घेऊया. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युनिव्हर्सल फोर्स. आता तुम्हाला आठवत असेल तर ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला युनिव्हर्सल फोर्ससुद्धा म्हटलं जातं. आता का म्हटलं जातं ते बघूया. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नॉट ओनली ऑन द अर्थ बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. आता तुम्हाला काय वाटत असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त अर्थवरती आहे, म्हणजेच काय, तर अर्थवरती जे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येक ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो. पण तसं नसून ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थच्या बाहेर म्हणजेच युनिवर्समध्ये, फॉर एक्झाम्पल प्लॅनेट्स अर्थच्या भोवती रिव्हॉल्युशन करत असतात, रोटेट करत असतात, तर त्या प्लॅनेट्सवरती सुद्धा अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो आणि म्हणून ते एक पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये रोटेट करत असतात. ओके. ग्रॅव्हिटेशन. द फिनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर इझॅक न्यूटन. आता ही ग्रॅव्हिटेशनची जी कन्सेप्ट आहे ती कोणी डिस्कवर केली आहे, तर सर इझॅक न्यूटन यांनी डिस्कवर केली आहे. ह्या कन्सेप्टच्या पाठीमागे एक स्टोरी सांगितली जाते, तर सगळ्यात पहिले आपण ती स्टोरी समजून घेऊया. एकदा काय होतं, सर इझॅक न्यूटन ॲपल ट्रीच्या खाली बसलेले असतात आणि अचानक काय होतं, एक ॲपल त्यांच्या डोक्यावरती येऊन पडतं आणि त्यावेळी सर इझॅक न्यूटनच्या मनात एक विचार चालू होतो. तो म्हणजे काय, तर हे झाडावरचं ॲपल अर्थच्या डायरेक्शनलाच का आलं, म्हणजेच डाऊनवर्ड डायरेक्शनलाच का आलं आहे, बाकी दुसऱ्या कुठल्या डायरेक्शनला का नाही गेलं, ते वरती स्कायमध्ये का नाही जात आहे, असा त्यांच्या डोक्यात विचार येऊ लागतो. भरपूर वेळ विचार केल्यानंतर ते एका कन्क्ल्युजनवरती येऊन पोचतात आणि ते कन्क्ल्युजन म्हणजेच काय, तर अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आता त्यांना काय सांगायचं आहे की बहुतेक ही जी अर्थ आहे ती त्या ॲपलला स्वतःकडे खेचून घेते आहे आणि हा जो फोर्स लागतो आहे अर्थकडून तो कुठून येतो आहे, तर अर्थच्या बरोबर सेंटरमधून येतो आहे. ओके. आता इथे डायग्राममध्ये बघा, हे जे झाडावरचं ॲपल आहे ते खाली पडतं आहे आणि त्याची जर का तुम्ही पोझिशन बघितलीत तर ती अर्थपासून परपॅन्डिक्युलर डायरेक्शनला आहे, म्हणजेच व्हर्टिकली डाऊनवर्ड्स आहे. ओके. आणि म्हणून काय होतं, तो ॲपल बरोबर स्ट्रेट व्हर्टिकली डाऊनवर्ड पोझिशनला येऊन अर्थवरती पडतो. ओके. पण त्याचा जो फोर्स एक्झर्ट होतो आहे तो कुठून होतो आहे ॲक्च्युली, तर अर्थच्या सेंटरमधून. ओके. त्यानंतर ह्या फिगरमध्ये अजून एक आपल्याला फोर्स एक्झर्ट होताना दाखवला आहे, दॅट इज मून आणि अर्थमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सर इझॅक न्यूटन यांना असं वाटलं की जर का अर्थवरच्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो आहे तर अर्थ बाकीच्या ऑब्जेक्टनासुद्धा स्वतःकडे खेचून घेते का, म्हणजेच काय त्यांना म्हणायचं होतं, तर युनिवर्समध्ये म्हणजेच अर्थच्यापासून खूप लांब असणारे जे ऑब्जेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल प्लॅनेट्स, त्यानंतर सन, ओके, अशा ऑब्जेक्टनासुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स खेचून घेतो आहे का, तर त्याचा आन्सर आहे येस. ओके. आणि म्हणूनच आपल्या सोलार सिस्टीममध्ये जे प्लॅनेट्स आहेत ते सगळे एका डिस्टन्समध्येच रिव्हॉल्व होत असतात आणि त्याचा आन्सर काय आहे, तर अर्थ त्यांच्यावरती एक ठराविक फोर्स एक्झर्ट करत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असते
आणि म्हणून ते सिस्टमॅटिकली आपापल्या डिस्टन्समध्येच अर्थच्या बाजूने रिव्हॉल्व करत असतात. ओके. आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्सला युनिव्हर्सल फोर्ससुद्धा म्हटलेलं आहे. ओके. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, फोर्स अँड मोशन. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ओके. आता हे आपण मगाशीच शिकलो. आपण जे कॅन यू टेलमधले 3 क्वेश्चन्स बघितले त्याच्यामधला जो सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळी आपण एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लावतो त्यावेळेस आपण त्या ऑब्जेक्टला मोशनमध्ये आणू शकतो किंवा त्याचं डायरेक्शन चेंज करू शकतो. म्हणजेच काय, तर एखाद्या ऑब्जेक्टला मोशनमध्ये न्यायचं असेल किंवा त्याचं डायरेक्शन चेंज करायचं असेल तर आपल्याला त्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करावाच लागतो. देर आर 3 न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. हे तुम्हाला माहितीच आहे कारण तुम्ही तुमच्या आधीच्या क्लासमध्ये शिकलेले आहात. तर आता आपण हे तिन्ही लॉज पुन्हा शिकणार आहोत. फर्स्ट लॉ काय सांगतो न्यूटनचा, तर अ बॉडी ॲट रेस्ट will remain at rest and body in motion will remain in motion unless it is acted upon an external force. आता खूप सोपं आहे बघा. एखादी बॉडी आहे म्हणजेच ऑब्जेक्ट, तर ती तोपर्यंत रेस्टमध्ये असेल म्हणजेच स्टेबल असेल जोपर्यंत तिच्यावरती एक्सटर्नल फोर्स लागत नाही आहे, किंवा एखादी बॉडी आहे ती तोपर्यंत मोशनमध्ये असेल जोपर्यंत तिच्यावरती एक्सटर्नल फोर्स लागत नाही आहे. ओके. म्हणजेच काय, तर एक ऑब्जेक्ट आहे त्याला जर का आपण फोर्स लावला तर तो मूव्ह व्हायला लागतो, मोशनमध्ये राहतो. आणि तो कधीपर्यंत मोशनमध्ये राहतो, जोपर्यंत आपण फोर्स लावतो आहे. एकदा आपण फोर्स एक्झर्ट केलेला काढला तर ती बॉडी पुन्हा स्टॉप होते, रेस्ट पोझिशनला येते. ओके. याला जर का आपल्याला सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर थिंग्स कॅनॉट स्टार्ट, स्टॉप और चेंज डायरेक्शन बाय देमसेल्फ. ओके. दिस लॉ इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ इनर्शिया. लक्षात ठेवा, न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे मोशनचा त्याला दुसरं नाव काय दिलं आहे, लॉ ऑफ इनर्शिया. ओके. आता आपण बघूया सेकंड लॉ. सेकंड लॉ काय सांगतो, फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट इज इक्वल टू दी मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट टाइम्स इट्स ॲक्सेलरेशन. ओके. आता हे पण सोपं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. त्याने काय सांगितलं आहे, एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यावरती फोर्स ॲप्लाय होतो आहे. मग त्या ऑब्जेक्टवरती जो फोर्स ॲप्लाय झाला आहे तो किती ॲप्लाय झाला आहे हे आपल्याला कशावरून कळतं, तर त्या ऑब्जेक्टचं मास अँड इट्स ॲक्सेलरेशन. ओके. म्हणजेच काय, तर एखादा ऑब्जेक्ट आहे तर त्याच्यावरती लागणारा फोर्स कशावरती डिपेंड असतो, तर त्याचं जे मास असणार आहे ते इंटू इट्स ॲक्सेलरेशन. ओके. मग आपण ह्याला कसं लिहू शकतो, F इज इक्वल टू M इंटू A. ओके. वेअर F इज इक्वल टू फोर्स, M इज इक्वल टू मास अँड A इज इक्वल टू ॲक्सेलरेशन. ओके. मग आता जर का एक्झाममध्ये क्वेश्चन आला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टवरती ॲप्लाय झालेला फोर्स काढायचा असेल आणि क्वेश्चनमध्ये तुम्हाला मास प्लस ॲक्सेलरेशन दिलेलं असेल तर तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करायचा, फोर्स इज इक्वल टू M इंटू A. ओके. नाव थर्ड लॉ. थर्ड लॉ आपल्याला काय सांगतो, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता व्यवस्थित लक्ष द्या, याला मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन समजवते. फॉर एक्झाम्पल, तुमच्या हातामध्ये एक बॉल आहे आणि तो बॉल तुम्ही जोरात भिंतीवरती हिट केलात तर काय होईल, तोच बॉल रिटर्न तुमच्याकडे तेवढ्याच फोर्सने मागे येणार आहे. म्हणजेच काय झालं, तुम्ही एक ॲक्शन केलीत म्हणजेच काय, तर तुम्ही बॉल भिंतीवरती मारलात, ही एक ॲक्शन झाली आणि त्याच्यावरती पुन्हा रिॲक्शन काय आली, तर तो बॉल पुन्हा तुमच्याकडे जोरात फोर्सने आला आहे. ओके. यालाच काय म्हणायचं, तर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.